नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज खूप दिवसांनी तुमच्याशी गप्पा मारायला वेगळ्याच विषयावर मी आली आहे. अगदी आत्ता खूप चर्चेला जाणारा विषय आहे चंद्रग्रहण. आपल्या लहानपणापासून आपण बघतोय नाही का, चंद्रग्रहण, सूर्यग्रहण. माझ्या वयाची लोक लहान असताना त्याच्याबद्दल एक प्रकारची भीती बाळगणारी लोक होती. माझ्या घरामध्ये मी लहान असल्यापासनं या सगळ्या गोष्टींकडे सायंटिफिक व्ह्यूनी बघण्याची सवय माझ्या वडिलांनी मला लावली होती. आणि त्याच्यामुळे आमच्या घरामध्ये या ग्रहणाबद्दल भीती किंवा खूप काहीतरी भयंकर गोष्ट आहे असं आम्हाला कधीच वाटलं नाही. आणि त्याचंच म्हणजे तिथेच मूळ असेल कदाचित की मी त्याचा अभ्यास करू शकले. माझ्या वडिलांची गोष्ट जी त्यांच्या अभ्यासाची आहे ती मला पुढं नेता येते आहे. आज आपण बघूया की हे जे चंद्रग्रहण होणार आहे सिंह राशीमध्ये, म्हणजे सिंह राशीमध्ये चंद्र आहे आणि केतू सिंहेतला चंद्राच्या जवळ, त्यामुळे चंद्रकेतूची युती म्हणजे चंद्रग्रहण. केतू चंद्राला ग्रहण लावणार आहे. आपल्याला माहिती आहे हा आकाशातला सावल्यांचा खेळ आहे. सूर्यामुळे पृथ्वीची सावली पडणं किंवा चंद्राने सूर्याचं बिंब थोडंसं झाकोळून घेणं, अशा गोष्टींना आपण ॲस्ट्रॉनॉमिकली ग्रहण म्हणतो. आणि ॲस्ट्रॉलॉजिकली ग्रहण म्हणजे ग्रहांना जे राहू किंवा केतू रवी आणि चंद्राला ग्रासतात त्याला ग्रहण असं म्हणतात. ॲस्ट्रॉलॉजीप्रमाणे चंद्र हा मनाचा कारक आहे, भावनेचा कारक आहे. चंद्र म्हणजे तुमचा स्वभाव आहे. आणि रवी हा नैसर्गिक आत्माकारक ग्रह आहे. केतूचं आयुष्यातलं स्थान माणसाच्या काय आहे तर ते आध्यात्मिकतेचंच आहे. म्हणजे आपल्या मनाची धारणा जी केतूच्या प्रत्यक्ष परिणामासाठी ज्याच्यावर आत्ता चंद्र म्हणजे मन अवलंबून आहे. या दोन्हींनाही आपण ग्रह देवता समजतो, ग्रहांना देवता समजतो. दोन्ही शक्तीची रूपं आहेत. चंद्र केतूबरोबर एकरूप होतो म्हणजे चंद्र त्रासतो. म्हणजे काय होतं तर चंद्र हा भावना, वात्सल्य, माया आहे आणि केतू हा लेट गो आहे. म्हणजे चंद्राला मायेतून बाहेर जायला लावतो, म्हणून चंद्राला म्हणजे मनाला त्रास होतो. केतू हा जलकारक चंद्रावर प्रभाव टाकतो. तर अशा वेळेला माणसाने काय केलं पाहिजे तर तुम्हाला जनरल माणसाची टेंडन्सी असते ना की एखादी गोष्ट करू नका म्हटलं की ती करून बघायची. तसं जेव्हा चंद्राला केतू ग्रहण लावतोय तेव्हा भावनेमध्ये वाहत जाणं किंवा भावनेनी सगळीकडे बघणं, कुठलाही निर्णय भावनेनी घेणं हे करू नका. कोणतीही युती जी ग्रहांची होते हे ग्रह एकमेकामध्ये समर्पित होतात. आपल्याला स्वतःला ओळखलं पाहिजे आपण जेव्हा चंद्र केतूकडे गेलाय तेव्हा. अर्थात चंद्र केतूच्या युतीमध्ये हा जो चंद्र आहे हा तुमच्या कुंडलीतल्या चंद्रापासून शुभ क्रमाने आहे का, केतू क्रमाने शुभ आहे का, मग या युतीचे परिणाम दोघांच्या तुम्हाला शुभ अशुभ असे मिळणार आहेत. पण एक गोष्ट नक्की आहे, परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. कोणतीही गोष्ट किंवा कुठल्याही कुंडलीमध्ये कुठल्याही ग्रहांची आकाशस्थ स्थिती ही फार काळ नसते. आपला आत्ता जो चंद्रग्रहणाचा योग आहे याच्यामध्ये भ्रमणाने सगळेच ग्रह भ्रमण करत असतात. गुरु आत्ता मिथुनेत आहे, शनी मीनेमध्ये आहे, राहू कुंभेमध्ये आहे मूल त्रिकोण राशीमध्ये. तसंच 15 फेब्रुवारी ते 15 मार्च रवी पण कुंभेमध्ये आहे. आणि केतू आत्ता सिंहेत आपण बघितला, त्याच्यामुळे चंद्र गुरु लाभयोग, राहू गुरु त्रिकोण योग, शनी गुरु केंद्र योग हे होणारच आहेत. याच्याच जोडीला अजून एक केंद्र योग होणार आहे जो राहूशी होणार आहे हर्षलाचा. आपण या ग्रहणानंतर त्याबद्दल थोडंसं बोलणार आहोत. अर्थात हे जे योग मी सांगितले, लाभयोग, केंद्र योग, त्रिकोण योग,
प्रत्येकासाठी हे वेगवेगळा परिणाम देतात. चंद्राला ग्रहण लागलं की बाकीचे सगळे ग्रह ठप्प झाले, परिणाम देत नाहीत, असं अजिबात होत नाही. त्यामुळे ग्रहण लागलं म्हणजे काहीतरी भयंकर झालं असं नाही आहे. राहू हर्षल केंद्रयोग हे एअर एव्हिएशनमध्ये वेगळाच परिणाम देणार आहेत. हर्षल वेगळं नातं दाखवणार आहे. शनी मीनेत असल्यामुळे तो काय करतो, आपण शनीचं 7.7मध्ये पाहिलेलं आहे. तर शनी जो मीनेमध्ये आहे तो शांत शनी आहे, तो पण त्याचे परिणाम देणार आहे. माणसाचं कर्म जे असतं हे त्याचं पूर्वसंचित ठरवतं. पंचमातलं पूर्वसंचित जे आहे ते दशमातल्या कर्मापासूनच मिळणाऱ्या लाभातून तिथे जमा झालेलं असतं आणि त्याचा परिणाम माणूस भोगत असतो. त्यामुळे काहीतरी अनुमान धक्क्यांनी अमकी गोष्ट झाली ना, ग्रहण लागलं म्हणून झाली, असं झालं ना 7.7 आहे म्हणून झालं, असं मी केलं त्याच्यामुळे हे झालं, ते तुझ्यामुळे झालं, असं काहीच होत नसतं. दुसऱ्या कुणाचाही आपल्या कुठल्याही गोष्टीवरती होणारा परिणाम दुसऱ्याच्या कर्माशी निगडीत नाही, स्वतःच्या कर्माशी निगडीत आहे. मग ग्रहणाचे परिणाम चंद्रग्रहणामध्ये मनावर आणि सूर्यग्रहणामध्ये इनर सेल्फ आत्म्यावर होतात. मग घाबरण्यासारखं काय आहे? जगण्याच्या प्रवाहामध्ये जे चांगलं घडत राहतं ते पुढे जगण्याची जिद्द देतं. अशुभ गोष्टी घडतात त्या परीक्षा बघतात. आयुष्य तर चालूच राहतं ना. स्वतःच्या ओळखीकडे नेतात ग्रहणाचे परिणाम, हे ती शिकवण देतात. मग ग्रहांना दोष का? चंद्र बलवान आहे म्हणजे मन पॉझिटिव्ह जर कुंडलीत मुळातच असेल तर त्यावर तुम्हाला कुठल्याही ग्रहणाने फारसा काही परिणाम होणार नाही. मुळात जर चंद्र बलवान नसेल तर त्याच्यावर उपाय करता येतात. म्हणजे सिर सलामत तो पगडी पचास. तुमचा चंद्र बलवान झाला की केतूनी ग्रहण लावलं, राहूनी ग्रहण लावलं, शनीनी युती केली, हर्षणाने दृष्टी टाकली, मंगळ त्याच्याबरोबर आला, फारसं काही बिघडत नाही, कारण तुमचं मन बळकट आहे. ग्रहणाची कुंडली मात्र जर असेल, म्हणजे कुंडलीमध्ये जर राहू केतू बरोबर रवी किंवा चंद्र असतील तर त्याला ग्रहण योग म्हणतात. आणि एका शुभ ग्रहाला किंवा एका पॉझिटिव्ह ग्रहाला दुसऱ्या अशुभ पापग्रहांनी जर ग्रासलं किंवा युती केली तर त्याची शांत करावी लागते. चला बघूया, आपण प्रत्येक राशीसाठी बघणार आहोत. तर त्याच्या आधी आपण कुठे आहेत प्रत्येक ग्रह ते एकदा थोडासा आढावा घेऊया. कारण वरवर दिसणारा परिणाम जो असतो त्यांनी प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये संपूर्ण परिणाम आमूलाग्र घडत नाही. अग्नितत्वाच्या राशीमध्ये केतू आणि चंद्राची युती होती आहे. सिंह ही अग्नितत्वाची रास आहे. केतू अग्नितत्वाच्या राशीमध्ये आहे, रवीच्या राशीमध्ये आहे. आत्ता रवी कुंभ राशीत म्हणजे सिंह राशीच्या समोर आहे. केतूचे नियम बघितले तर असं आहे की केतू हा अग्नितत्वाच्या आणि जलतत्वाच्या राशीमध्ये उत्तम असतो. 3, 5, 6, 9, 11, 12 इथे उत्तम असतो. गुरुच्या राशींमध्ये, गुरुच्या कारकस्थानांमध्ये केतू चांगले परिणाम देतो. आणि अग्नितत्वाच्या राशीमध्ये ही युती झाली आहे तर काहीतरी परिणाम दाखवणार. तो काय दाखवणार? तर चंद्राशी युती झाल्यामुळे भावनात्मकतेमध्ये थोडंफार भीतीचं वातावरण माणसाच्या मनात निर्माण होईल. पण परत एकदा लक्षात घ्या, ज्याच्या कुंडलीमध्ये चंद्र बलवान आहे त्याला ही भीती वाटणार नाही आहे. भीती वाटेल, नकारात्मकता होईल किंवा त्याच्या काम करताना विचारामध्ये गोंधळ होऊ शकतो. केतूचं नक्षत्र संपून भावनात्मक नात्यांच्या नक्षत्रामध्ये, शुक्राच्या नक्षत्रामध्ये आत्ता सिंह राशीतला चंद्र आहे. त्यामुळे शुक्राच्या नक्षत्रामधल्या चंद्राला सिंह राशीतल्या केतूनी ग्रहण लावलेलं आहे. केतूचं नक्षत्र त्यांनी संपवलंय चंद्राने. त्यामुळे ग्रहण जे लागतं आहे ते दुपारी 3 नंतर संध्याकाळी 6:48 पर्यंत आहे. अर्थात चंद्रोदय झाल्यानंतर, म्हणजे ग्रहण असतानाच चंद्रोदय होतोय, थोडा काळ ग्रहण आहे. हा मनाला थोडाफार त्रास देईल, कारण केतू हा पापग्रह चंद्राबरोबर आला की केतू हा कोमल नाही, शीतल नाही. उलट राहू केतू हे अचानक परिणाम देणारे ग्रह आहेत. केतू हा मंगळासारखे परिणाम देणार आहे.
त्यामुळे मुळात जर चंद्र कुंडलीत बलवान असेल, 2 तासात चंद्र 1 अंश पुढे जातो. त्याच्यामुळे थोडीफार भीती मनाला वाटेल. 2-3 तास हा वेळ आयुष्यातला किती कमी वेळ आहे. नंतर सकारात्मक होऊन तुम्ही कामाला लागाल. आयुष्यात कोणतीच ग्रहस्थिती ही कायमची नाही. परत एकदा, परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. रात्रीनंतर येणारा दिवस हा मंगलच आहे. त्याच्यामुळे ह्या पौर्णिमेची, चंद्रग्रहणाची धास्ती बाळगू नका. आपण आता यानंतर बघणार आहोत, प्रत्येक रास आणि लग्न म्हणजे लग्नकुंडली आणि तीच रास असं असेल तर हे ग्रहण कसे परिणाम देईल. अर्थात फक्त ग्रहणाचे परिणाम असे आपण बघतच नाही, कारण सगळे ग्रह एका वेळेला परिणाम करत असतात कुंडलीमध्ये. म्हणून सापेक्ष ग्रहांबरोबर त्या केतूच्या चंद्रग्रहणाचे परिणाम आपण बघणार आहोत. आता बघूया तूळ लग्न, तूळ रास यांच्यासाठी सिंह राशीमध्ये लागणारं चंद्रकेतूचं ग्रहण काय परिणाम देईल. ग्रहण योगाचे परिणाम बघणं हे खूप मनोरंजक वाटतं मला. ते अशासाठी की राहू आणि केतू हे तर फिक्टिशियस ग्रह आहेत. त्यांना स्वतःचा देह नाही, पण तरीसुद्धा ते माणसावर केवढा परिणाम करत आहेत. आणि त्यातनं आपण जे ग्रहण बघतोय ते चंद्राचं आहे. चंद्र हा आपलं मन आहे, जे आपल्या हृदयामध्ये असतं आणि जे आपला स्वभाव असतं, आपले ट्रेड्स त्याच्यामध्ये असतात. आपण तूळ लग्न, तूळ राशीसाठी बघतोय तर ह्या लग्नकुंडलीच्या लाभस्थानामध्ये ग्रहण योग झालेला आहे चंद्रकेतूचा. आणि लाभेश जो आहे रवी, त्या लाभेशाची पंचमातून लाभावर दृष्टी आहे. ही फार उत्तम गोष्ट या ग्रहणामध्ये घडलेली आहे. केतूचा जो डिस्पॉझिटर आहे रवी, त्याची या केतूवर दृष्टी आहे आणि केतूच्या डिस्पॉझिटरची केतूवर दृष्टी असणं हा शुभ योग असतो. हे ग्रहण लाभात लागलंय. लाभस्थानातले सगळे ग्रह लाभदायक असतात. मित्रपरिवार खूप मोठा, मोठी भावंड, यातून लाभ. पंचमामध्ये हे सगळं मिळणार. पण पंचमातला राहू हे जे लाभ मिळत आहेत त्याचा विनियोग कसा करतोय याच्यावर लक्ष पाहिजे. शनी हा या कुंडलीचा अतीव शुभकारक ग्रह आहे. हा शनी गुरुच्या राशीत आत्ता षष्ठात स्वतःच्या कारक स्थानात रोगरिपूचा नाश करणारा असा उत्तम आलेला आहे. आणि राहू शनीच्याच दुसऱ्या राशीत स्वतःच्या मूलत्रिकोण राशीत आहेत. त्याच्यामुळे आरोग्याच्या ज्या काही प्रश्न असतील त्याच्यामधून शनी बाहेर काढणार आहे. तूळ लग्नाच्या लोकांना किंवा तूळ राशीच्या लोकांना जर हाडाचे काही त्रास होत असतील तर हा शनी त्यातून बाहेर काढेल. तसंच जो मिथुनेतला गुरु आहे तो भाग्यातनं चालला आहे आणि तो या चंद्राला 9 आहे आणि त्याची 5वी दृष्टी पंचमातल्या राहूवर पडतीये. पंचमावर दृष्टी पडतीये गुरुची, हे चांगलं आहे, पण तिथे राहू आहे. राहूची गुरुवर, गुरुची राहूवर 9 आणि 5 स्थानामध्ये दृष्टी पडत असेल तर बाहेर जाऊन उच्च शिक्षण घेणं याचे योग येतात. लांबच्या प्रवासाचे, तीर्थक्षेत्राचे योग येतात. शिक्षण घेणाऱ्या मुलामुलींना तर हा चांगलाच आहे. लग्न ठरण्यासाठी पण हा चांगला आहे. पण पंचमातनं जाणारा राहू आहे तर तो जरा सावधगिरी मात्र बाळगायला सांगतो स्थळ बघताना. आणि जेव्हा हा गुरु तुम्हाला उच्च शिक्षणासाठी ॲडमिशन देणार आहे तेव्हा राहू काहीतरी गैरसमजाने तुम्ही कुठल्या तरी युनिव्हर्सिटीमध्ये जाण्याचा घाट घातला नाही ना, यावरती तुम्हाला आधीच लक्ष द्यावं लागेल. थोड्याशा यशाने हुरळून जाऊ नका. राहू सावधगिरीची सूचना देतोय आणि हा गुरु राहू तिथे आहे तोपर्यंत भाग्यातच असणार आहे. त्याच्यामुळे सावधगिरीने आपल्या परीक्षा द्या. लग्नाकडे राहूही बघतोय, गुरुही बघतोय. त्यामुळे काहीतरी वेगळ्याच कल्पनांनी आपल्या धुंदीत राहण्याची जर सवय असेल तर ती घातक ठरेल. पुढची राशीकडे जाऊया. वृश्चिक रास आणि वृश्चिक लग्नासाठी सिंह राशीमध्ये लागणारं जे 3 तारखेला लागतं आहे ते चंद्रकेतूचं चंद्रग्रहण बघूया. चंद्रग्रहण, अरे बापरे, असं नाही हे आत्तापर्यंतचा एपिसोड पाहून तुम्हाला कळलं असेल. हे ग्रहण दशमात लागतं आहे. दशमस्थानामध्ये चंद्रकेतूची युती
आणि राहूची त्याच्यावर चतुर्थातून दृष्टी आहे. चंद्रावर दृष्टी आहे, केतूवर राहूची दृष्टी नसते. चंद्रावर राहूची दृष्टी आहे. त्याच्याचबरोबर चतुर्थात आलेल्या रवीची पण राहूवर दृष्टी आहे, केतूवर दृष्टी आहे. आणि चंद्रावर राहू बरोबर आलेला रवी चंद्र आणि केतूकडे बघतोय. दशमावर त्याची दृष्टी आहे. त्यामुळे सरकारी कामं, सरकारी बक्षिसं, काहीतरी सरकारी कामांमधनं मित्रमैत्रिणींच्या बरोबर काहीतरी कामं करणं, पण या सगळ्यामध्ये संघर्ष पण करायला लागणं, असं संमिश्र कामाच्या बाबत आणि घराबाबतचं हे ग्रहमान आहे. फार मटेरियल लाईफमधलं आनंद देणारं हे ग्रहमान नाही. 60 वर्षाच्या आसपासचे जे जातक असतील त्यांना कर्माचा खरा अर्थ कळला. सेकंड म्हणजे त्यांचं सॅटर्न रिटर्न्स दुसरं होऊन गेलं कुंभेतला शनी पुढे गेल्यावर, आणि त्यांना कर्माचा खरा अर्थ कळलेला असल्यामुळे दुसऱ्याची सेवा करण्यामध्ये हे लोक समाधान मानतील. चतुर्थातला राहू कदाचित आई किंवा घरासंबंधी बदल, त्यात खूप गोंधळ, कारण तो चौथा आहे, असं देईल. केतू बरोबरच्या चंद्रावर सरकारी बक्षीस बरोबरीने रवीची दृष्टी रेकग्निशन मिळवून देईल. पंचमातला शनी मात्र इन्व्हेस्टमेंटचा कारक नाही. त्याच्यामुळे ह्या वृश्चिक लग्नाच्या लोकांनी आत्ता वेगळ्या इन्व्हेस्टमेंट्ससाठी काही करण्याची त्यांना इच्छाही होणार नाही. शनी फार काही त्यातून देणार पण नाही. आणि एक गोष्ट मात्र अशी आहे इथे की या वृश्चिक लग्नाच्या कुंडलीमध्ये चतुर्थेश शनी पंचमात आलेला आहे. त्यामुळे घरापासून उत्पन्न यांना मिळू शकतं. गुरु चतुर्थाकडे बघतो अष्टमामधून, त्याच्यामुळे घराचे पण योग आणतो आहे. राहू चतुर्थातच आहे आणि राहू गुरुकडे बघतोय. त्यामुळे घरातल्या गोष्टी, गूढज्ञानाच्या गोष्टी, लांबच्या प्रवासाच्या गोष्टी, एकूणच क्रॉनिक जर काही तुम्हाला दुखणी असतील तर त्याबद्दल सावधगिरी बाळगून उपचार करा, मग तुम्हाला त्रास नाही. ग्रहण त्रास देण्यासाठी होतच नसतं. कळलं आत्तापर्यंत आपल्याला काय काय चांगलं करतोय ते मी दाखवलं नाही का. पुढच्या राशीकडे जाऊया. धनुरास आणि धनु लग्नासाठी चंद्रकेतूचं सिंह राशीत लागणारं ग्रहण भाग्यस्थानामधून लागतंय. धनु लग्नाला सिंह राशीमध्ये, आणि धनु चंद्राला हा केतू 9वा येतोय. पापग्रह चंद्रापासून 3, 6, 10, 11 फळ चांगलं देतात, पण केतू 3, 5, 6, 9, 11 या स्थानात चांगला. त्यामुळे केतू इथे संमिश्र आहे. केतू रवीच्या घरी आहे, रवीची त्याच्यावर दृष्टी आहे, केतूसाठी चांगलं आहे. केतू रवीच्या घरी आहे म्हणजे मग सिंह राशीमध्ये आहे, अग्नितत्वाच्या राशीत केतू चांगले परिणाम देतो म्हणून केतू चांगला आहे. भाग्यस्थानामध्ये केतू आला आहे, राहूनी ग्रहण केलं आहे, जे पराक्रमाने ते सगळं त्यांनी केतूकडे पाठवून दिलं आहे. केतू धार्मिकतेचा कारक आहे म्हणूनही हा केतू चांगला आहे. मग वाईट काय आहे? वाईट कोण म्हणलं? इथे चंद्राला ग्रहण लावतोय म्हणून मनाला त्रास देणारा हा केतू आहे. जर तुमची धनुरास आहे तर सिंह राशीमध्ये होणारं जे ग्रहण आहे हे तुमच्या त्रिकोणात झालं आहे. त्रिकोणामध्ये चंद्र काही फार चांगला नाही. 1, 3, 6, 7, 10, 11 चंद्र चांगला, आणि केतू पण 1, 3, 6, 10, 11 चांगला. त्यामुळे चंद्रकेतूचं भ्रमण हे क्रमाने या चंद्रासाठी शुभ नाही आहे. मग इथे तुमचे जे विश्वास आहेत किंवा तुमचं वडिलांच्या बरोबरीने जे शिक्षण वडिलांनी तुम्हाला दिलेलं आहे, याच्यामध्ये माझ्या विश्वासाच्या गोष्टी मी परत तपासून पाहिल्या पाहिजेत का, असं या राहूच्या चंद्रावरच्या दृष्टीमुळे थोडा गोंधळ हा राहू निर्माण करणार आहे. चंद्राबरोबर ग्रहण आहे, पण हे चंद्र पुढं गेला, हा सिंहेमधून दशमात कन्येमध्ये गेला की हा चंद्र 10वा आला. मग जो ग्रहणातला होता तो चांगला नव्हता, पण 10वा तर चांगला आहे. हा सरकारी कामं करणार आहे. म्हणजे ग्रहणाचा परिणाम हा अल्पकाळ आहे हे आपल्याला कळतंय नाही का. शिवाय लग्नेश गुरु हा समोर सप्तमामध्ये आला आहे. लग्नेच्छू मुलामुलींचे लग्न ठरतील. बिझनेससाठी हा गुरु चांगला आहे. हा तृतीयाकडे, लग्नाकडे, लाभाकडे बघणारा आहे धनु लग्नाच्या लोकांना. त्याच्यामुळे भावंड, मोठी धाकटी, शेजारपाजारी, समाजातली नाते, एकूणच सामाजिक गोष्टी, ह्या सगळ्यामध्ये त्याला मजा येणार आहे. मग ग्रहणाचे थोडेसे मनाला त्रास देणारे परिणाम हा सहज इग्नोर करेल, कारण ती गुरुची रास आहे. केतू आणि चंद्राचं ग्रहण आहे, पण केतू आणि चंद्र दोघंही गुरुचे मित्र आहेत.
त्यामुळे केतूचा त्रास गुरु मानून घेणार नाही. भाग्यस्थानामधला केतू गुरुच्या बरोबरीने काहीतरी विश्वासाच्या गोष्टींमध्ये काम करेल. कदाचित त्यात थोड्याफार प्रसंगाप्रमाणे किंवा काही काळाप्रमाणे बदल होतील आणि ते सुखावह असतील. पुढच्या राशीकडे जाऊया. मकर लग्न आणि मकर रास यांच्यासाठी सिंह राशीमध्ये अष्टम स्थानामध्ये चंद्राला लागणारं केतूचं ग्रहण हे आपण कसं फळं देत आहे हे बघूया. रास मकर ही शनीची रास आहे. या राशीचा रवी हा मित्र नाही, चंद्र हा पण मित्र नाही. या राशीच्या किंवा या लग्नाच्या कुंडलीमध्ये धनस्थानामध्ये राहू आलेला आहे. हा घर बदलायला लावू शकतो. षष्ठामध्ये गुरु आलेला आहे. हा नोकरीत बदल, नोकरीत प्रमोशन, जागा बदल हे पण दाखवतो. आणि अष्टमामध्ये झालेलं जे चंद्रकेतूचं भ्रमण आहे, ग्रहण आहे, ह्या ग्रहणामुळे एक अनामिक हुरहुर या लोकांना लागू शकते. केतूवरती डिस्पॉझिटरची दृष्टी असल्यामुळे, रवीची दृष्टी असल्यामुळे तो पॉझिटिव्हिटी देतोय. पण अष्टमेश रवी आहे, त्याला अष्टमेशाचा दोष नाही. पण केतू हा मुळातच अग्नितत्वाच्या राशीत चांगला आणि अष्टमात गेल्यामुळे गूढ ज्ञानाकडे नेणारा आहे. त्याच्यामुळे हा ज्ञानासाठी किंवा आध्यात्मिकतेसाठी चांगले योग आणणार आहे. पण जरा तब्येतीला थोडासा त्रासाचा आहे. ज्यांचा मुळातला रवी आणि मुळातला चंद्र बलवान नाही, यांना स्नायूंचे त्रास होऊ शकतात किंवा गुडघ्याचे त्रास होऊ शकतात. शनीचं कुंडली शुभ असेल, 3, 6, 8, 10, 11व्या स्थानात असेल तर फार क्रॉनिक परिणाम दुखण्याचे होणार नाहीत. तुमच्या राशीचा अधिपती गुरुच्या राशीत 3रा पराक्रमात शुभ आलेला आहे. त्यामुळे जरी ग्रहण लागलं आहे तरी तुमच्या चिकाटीला, परिश्रम करण्याच्या वृत्तीला खतपाणी घालणाराच हा शनी आहे. अर्थात त्याच्यामुळे ग्रहण लागलं आहे त्याच्यामुळे माझ्या प्रगतीत अडथळा येईल का, किंवा ग्रहण लागलं आहे त्याच्यामुळे मला बरं नाहीसं होईल का, किंवा ग्रहण लागलं आहे याच्यामुळे माझं मन अशांत राहील का, अशा छोट्या छोट्या गोष्टींना मकर राशीची माणसं फार लक्ष देत नाहीत. ती त्यांच्या कामात रममाण झालेली असतात. फक्त यांनी पण दानधर्म करावा. मुळात ती केअरिंग वृत्ती आहेच आहे मकर राशीची. तर आपल्या आसपासच्या गरजू लोकांना दान करा, तुम्हाला मानसिक आनंद मिळतो. ही कायमचीच गोष्ट आहे. ग्रहण असेल तेव्हाच दान करावं असं नाही आहे ना. दान रोज करू शकता. कारण दान म्हणजे दुसऱ्याचा आणि माझा आत्मा एक आहे हे ओळखणं आहे. दुसऱ्याची गरज ओळखणं आणि त्याला तुम्ही मदत केली तर तुम्हालाच आनंद मिळतो. त्यामुळे ग्रहण असं विशेष काही नाही. बरोबर आहे ना. पुढच्या राशीकडे जाऊया. कुंभरास. कुंभ लग्नाच्या कुंडलीमध्ये लग्नी राहू आलेला आहे, लग्नी रवी पण आलेला आहे आणि सप्तमामध्ये ग्रहण योग आलेला आहे. चंद्राला केतूनी ग्रहण लावलं आहे. रवीची दृष्टी लग्नातून सप्तमावर आणि चंद्रावर आहेच. रवीची दृष्टी केतूवर आहेच. तो केतूचा डिस्पॉझिटर आहे, त्याच्यामुळे इथे केतू शुभ झालेला आहेच. लग्नी रवी आलेला आहे, तो स्वतःच्या दिशाबलाच्या स्थानात आलेला आहे. त्यामुळे जरी शनी या कुंडलीचा धनस्थानामध्ये आलेला असल्यामुळे हा चांगला नाही, शुभ नाही आहे फारसा. पण तिथे आलेला जो रवी आहे हा आरोग्य देणार आहे. आरोग्याचे प्रश्न फार काही मोठे होऊ देणार नाही. या कुंडलीच्या पंचमातून चाललेला गुरु लग्न ठरवण्याचे योग आणणार आहे. शिक्षणाच्यामध्ये चांगल्या ॲडमिशन्स, परदेशामध्ये जाण्याच्या ॲडमिशन्स मिळू शकतात. कारण गुरु राहूचा नवपंचम आणि गुरु राहू दोघंही भाग्याकडे बघतात. त्याच्यामुळे शिक्षणासाठी बाहेर जाण्याचे योग हे आणतायत. शनी हा धनस्थानामध्ये मात्र याला पैसा कळत नाही. त्यामुळे मुळातच मकर आणि कुंभ राशीची माणसं पैसा 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 करणारी नसतात. ती लोकांसाठी काम करणं, कुंभ राशीचं तर लोक जगाच्या कल्याण संतांच्या विभूती आहेत. त्याच्यामुळे या लोकांच्या आयुष्यामध्ये ह्या ग्रहणाच्या योगामुळे काय ढवळून टाकेल वगैरे असं फारसं काही नाही. मुळात शनीच्या राशीमधला जो आहे ना राहू आणि चंद्र, इथे जो त्यांचा कुंभ राशीमधला मी सांगते, हा शनीच्या राशीमधला चंद्र हा डळमळणारा चंद्रच नसतो. त्यामुळे जरी 7वा समोरचा चंद्र केतूनी ग्रासला
तरी कुंभरास कुंभलग्नाची लोक ही कुठल्याच गोष्टींनी फारशी हालत नाहीत. ती स्टेडी माणसं असतात, कारण ती मोक्षस्थानाच्या एक रास, फक्त एक पायरी अलीकडची रास आहे. त्यामुळे मला माझ्या आयुष्याचं काय करायचं आहे त्यांना पक्क कळलेलं आहे. मग एवढ्याच्या ग्रहणाने त्यांना काय फरक पडतो का? बरोबर आहे ना. पुढे जाऊया मीन राशीकडे. मीन लग्न, मीन रास यांच्यासाठी चंद्रकेतूचं सिंह राशीमध्ये लागलेलं ग्रहण जे षष्ठातून लागलं आहे. पण या रवीच्या राशीत लागलेल्या ग्रहणातल्या षष्ठ स्थानावर व्ययस्थानामधून कुंभ राशीतल्या रवीची पूर्ण दृष्टी आहे. राहू पण आत्ता कुंभ राशीमध्ये व्ययामध्ये आहे. त्यामुळे मुळात मीन राशीची माणसं ही आध्यात्मिक असतात. त्यांची कुणाशी चढाओढ नसते, त्यांना कुणाकडनं फारसं काही अपेक्षा नसते, शांतपणे जगणं त्यांना हवं असतं. त्यांचा राशीत लग्नस्वामी राशीस्वामी जो आहे मीन लग्नाचा तो आहे गुरु. हा आत्ता आहे चतुर्थामध्ये, अर्थात तो तिथे शांतपणे राहायला आलेला आहे. या चतुर्थातल्या गुरुची अष्टमावर आणि व्ययावर दृष्टी आहे. राहूची गुरुवर आहे, गुरुची राहूवर आहे. त्यामुळे परदेशी जाण्याचे योग, घर बांधण्याचे योग, परदेशी घर असण्याचे योग, अनेक प्रकारे चांगले फळ हा गुरु राहू देणार आहे. आणि षष्ठ स्थानामध्ये असणारा केतू हा 3, 6, 9, 12 आणि 5 या स्थानामध्ये केतू चांगलं फळ देतो. रवीच्या राशीत चांगलं फळ देतो. ज्या राशीत आहे त्या राशीचा डिस्पॉझिटर त्याच्याकडे बघेल तर तो त्या स्थानाचं चांगलं फळ देतो. त्यामुळे जरी षष्ठात ग्रहण लागलं असलं तरी षष्ठ स्थान हे मुळात निगेटिव्ह स्थान आहे. इथे लागलेलं ग्रहण हे शुभच फळ देईल. पण चंद्राला ग्रहण लागलं त्यामुळे मन जरा अस्वस्थ राहील, मनाला त्रास देणारं हे असू शकतं. किती काळ? 2.5 दिवस. 2.5 दिवसात चंद्र पुढे जातो. बरोबर आहे ना. म्हणून मानसिक त्रास, नोकरांचे त्रास, नोकरीत त्रास असं दिसेल. अचानक शारीरिक व्याधी ज्या असतील त्या तात्पुरत्या दिसतील, कारण षष्ठ स्थान हे डे टू डे लाईफचं स्थान आहे. इथे अचानक तुम्हाला शारीरिक आरोग्याचे प्रश्न उद्भवू शकतात, पण त्याचं निराकरण पण लगेच होईल, कारण रवी बघतोय तिथे. म्हणून कुठल्याच गोष्टी ग्रहणाच्या फार त्रासदायक होतील असं नाही. आणि मुळात मीन रास ही अतिशय शांत, तत्त्वज्ञानी, आध्यात्मिक अशीच रास आहे. आणि हिचा गुरु जो आहे हा आत्ता कुंडलीमध्ये तिच्या चंद्राच्या आणि शनीच्या केंद्रयोगात आलेला आहे. आणि तो स्वतःच्या राशीकडे बघणारा गुरु आहे, घराचे योग आणतोय. त्याच्यामुळे ग्रहणामुळे खूप काही मानसिक त्रास होईल असं नाही. इकडे थोडंसं काहीतरी मानसिक त्रास आहे तर तिकडे घरासंबंधी चांगलं आहे. इकडे थोडासा शारीरिक त्रास आहे तर तिकडे तब्येतीसंबंधी काहीतरी चांगलं घडतं आहे. इकडे थोडासा शारीरिक आणि एकूणच रोगरिण रिपूचा त्रास आहे तर तिकडे राहू परदेशी जाण्याची तयारी करतोय. असं प्लस मायनस सारखं काही ना काहीतरी घडत राहिलं आहे तुमच्या आयुष्यात. बरोबर आहे ना. आपण 12 राशी 12 लग्न म्हणजे काही राहिलं नाही आपलं बघायचं. सगळ्यांसाठी ग्रहण योग कसं आहे बघितलं, पण एकूणच मी असं कुठेच म्हणाले नाही ना की अरे बापरे हे ग्रहण लागलं आहे ना आता असं हॉरिबल आहे. हॉरिबल काही नाही आहे हो कुणाच्या आयुष्यात, कारण सगळे ग्रह एका वेळेला काम करतात. जसा केतू काम करतोय तसा राहू काम करतोय, चंद्र काम करतोय तसा गुरु काम करतोय, शुक्र काम करतोय तसा बुध काम करतोय, शनी काम करतोय. मग ग्रहांना काम नाही का आपलं वाईट करण्याशिवाय? त्यामुळे कुठल्याही ग्रहणाने घाबरून जाण्यासारखं खूप काळ गोंधळ, डिप्रेशन, अनारोग्य, पैशाचं नुकसान, लोकांचं वाईट वागणं, आपल्याला मित्रांनी फसवणं, इतकं सगळं सतत काही घडत नसतं. बरोबर आहे ना. मला तुम्ही ह्या एपिसोडबद्दल खूप आग्रह केला आणि मला इतक्या मेल येत आहेत माझा चॅनल सुरू झाल्यापासनं आता तर खूप जास्त प्रमाणात, आणि तुमचे प्रश्न पण येत आहेत मला. मी माझ्या मेल आय डीवरनं तुम्हाला माझा नंबर पण दिलेला आहे आणि अनेकांनी मला त्याच्यावरनं व्हॉट्सॲप केला. मी अनेकांना उत्तरं दिली. यूट्यूबवरून तुमच्याशी मला बोलताना खूप छान वाटलं आणि आता माझी तुमच्याशी खूप चांगली ओळख झाली आहे असं वाटतंय मला, नाही का. माझा हा चॅनल तुम्हाला कसा वाटतोय, हा एपिसोड तुम्हाला माझा कसा वाटतोय आणि त्याच्यामधून तुम्हाला काय पॉझिटिव्हिटी मिळते आहे याबद्दल मला मेल करा जरूर. तुमच्या उत्तराची वाट बघते आणि तुमच्या प्रश्नांचीही. माझा नवीन बॅच आत्ता सुरू झाली आहे. 2च क्लास झालेत.
अनेक लोकांनी मला त्यानंतर 4-5 लोकांनी ॲडमिशन यूट्यूबवरनं जास्त ॲडमिशन आले त्यावेळेला माझ्या क्लासला. त्यामुळे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. मी मे महिन्यामध्ये रविवारची अजून एक बॅच सुरू करणार आहे, त्यामुळे तेव्हाही भेटू शकता. कधीही तुमच्या प्रश्नांचं स्वागत आहे. पुढच्या एपिसोड्समधनं आपण भेटत राहूया. माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल, नवीन लोकांना पाठवत असाल, लिंक पाठवा, सबस्क्राईब करायला सांगा. तुमचं स्वागत आहे. मी तुमच्याशी बोलायला खूप उत्सुक आहे. पुढच्या एपिसोडला भेटूया. बाय बाय.